नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। जिल्ह्यात अवैध जुगार धंद्यांचा बोलबाला। धाड टाकण्यापूर्वी वर्ली जुगार माफियांना मिळते माहिती। धावत्या ट्रेन खाली येण्यापासून कॉन्स्टेबलने बचावले प्रवाशाला। कॉन्स्टेबलचे सर्वत्र कौतुक। पूर पीडितांच्या सर्वेक्षणात गैरप्रकार केल्याने शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांमुळे अनर्थ टळला। वाशिम येथे महासंस्कृती महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लोककलांचे सादरीकरण। बार्शी टाकळी तालुक्यात दारू विक्रीसह अवैध धंदे वाढले। महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातील पोलीस स्टेशन हद्दीसह जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या टेबल वर्ली व जुगार अड्डे सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे अवैध व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले असतानाही ग्रामीण भागात बेधडकपणे वर्ली मटका जुगार सुरू आहे। यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। शहरासह जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले टेबल वर्ली जुगार अड्डे बंद करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले। काही अंशी अवैध जुगार चालवणाऱ्यांनी या निर्देशाचे पालन करून सध्या अवैध टेबल वर्ली जुगार बंद केला असला तरी शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये वर्ली चिठ्ठ्यांचा अवैध व्यवसाय मात्र सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या वर्ली चिठ्ठ्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले असताना आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई जिल्ह्यात झालेली दिसून येत नाही। चोरी छुपे सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाकडे मात्र डोळेझाक करण्यात येत आहे। केवळ दिखावटी कारवाई करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना खुश करण्याचे काम होत असल्याचे बोलले जात आहे। ग्रामीण भागात तर अवैध जुगार अड्डे बेधडकपणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या ठिकाणी कोणाचेही लक्ष जात नाही, त्यामुळे चोरी छुपे नव्हे तर बेधडकपणे अवैध वर्ली जुगार अड्डे सुरू असल्याचे काहींचे म्हणणे आहे। सध्या जरी या वर्ली जुगार टेबल वर्ली बंद असली तरी यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी काही जुगार माफिया प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांना वेळीच लगाम लावण्याची गरज आहे। अकोला रेल्वे स्थानकावर एका एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा तोल गेला। या दरम्यान RPF कॉन्स्टेबलने समयसूचकता दाखवित या प्रवाशाला रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कॉन्स्टेबलच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर चालत्या ट्रेनमधून प्रवाशी घसरल्याने RPF कॉन्स्टेबल अरुण चव्हाण यांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनच्या डब्यातून उडी घेतली। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉन्स्टेबल अरुण चव्हाणच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। 28 जानेवारी रोजी रात्री 11:40 एका प्रवाशाने चालत्या काजीपेठ पुणे एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण तो घसरून खाली पडला। यावेळी ड्युटीवर असलेल्या RPF जवानाच्या नजरेसी बाब येताच सतर्कता दाखवत त्याने प्रवाशाला ट्रेन खाली येण्यापासून वाचविले। RPF जवानाच्या या शौर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिक या कॉन्स्टेबलचे कौतुक करीत आहेत। गजानन घोडके नावाच्या प्रवाशाने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, त्या दरम्यान त्याचा तोल सुटला आणि तो ट्रेनमधून पडला। ऑन ड्युटी कॉन्स्टेबल अरुण चव्हाण यांनी त्याला पाहिले आणि लगेच धाडस दाखवून प्रवाशाकडे झेप घेतली आणि त्याला ट्रेन खाली येण्यापासून वाचवले। प्राण वाचवल्याबद्दल प्रवाशाने कॉन्स्टेबल अरुण चव्हाण यांचे आभार मानले। स्थानकावर उपस्थित इतर प्रवाशांनीही कॉन्स्टेबलच्या या धाडसाचे कौतुक केले। अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोणी येथील शेतकऱ्याने अकोला पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुदैवाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला। लोणी गावातील पूरपीडित शेतकऱ्याच्या सर्वेक्षणात गैरप्रकार केल्याचा आरोप आत्मदहनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे। अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोणी येथील सागर देवानंद इंगळे या शेतकऱ्याने आज सोमवारी 29 जानेवारी रोजी अकोला पंचायत समिती समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुदैवाने अकोला पंचायत समितीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला। लोणी गावातील पूरपीडित शेतकऱ्याचे सर्वेक्षण मध्ये ग्रामसेवकाने
गैरप्रकार केल्याबाबत अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर सागर इंगळे या शेतकऱ्याने आत्मदहनाचा पवित्रा उचलायची चर्चा पंचायत समिती वर्तुळात ऐकायला मिळत होती। या प्रकरणात दोषी असलेल्या ग्रामसेवकाचे निलंबन तात्काळ करावे असे अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी शेतकऱ्याने रेटून धरली होती। आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते। या संदर्भात शेतकऱ्याने माहिती दिली। ग्रामसेवक आमच्या गावचे शिवाजी सतरकर यांचं निलंबित करून त्यांना सस्पेंड करण्यात यावे आणि या विस्तार अधिकारी उल्हास मोकळकर या साहेबांनी चुकीचा सर्वे केलेला आहे आमच्या गावामध्ये। याच्यामध्ये ते दोषी आढळले आहेत। माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे आहेत। सर एक मिनिट पुरावे द्या मला। हे पुरावे आहेत, हे पुराव्या आधारित त्यांनी त्यांच्यावर चौकशी करावे। गट विकास अधिकारी यांच्याकडे मी वारंवार तक्रार करून सुद्धा यांनी माझी मागणी कुठल्याच प्रकारची पूर्ण केलेली नाही। त्यामुळे हा निर्णय मी घेतलेला आहे। तरी लवकरात लवकर मला न्याय द्यावे। कसली चौकशी, काय प्रकरण, काय पीडित प्रकरणासंबंधात हे चौकशी आहे। यांच्याकडे मी वारंवार तहसीलदार, कलेक्टर, BDO, SDO यांच्याकडे सर्वांकडे मी याचे कागद सबूत केलेले आहेत, पुरावे सुद्धा सबूत केले आहेत। तरीही कुठल्याही प्रकारची शासनाने मला मदत याच्यामध्ये केलेली नाही। जे माझ्या गावातले खरोखरचे पीडित आहेत त्यांना कुठलाच लाभ मिळाला नाही आहे। यांच्यावर अन्याय झालेला आहे। तरीही मला शासनाला विनंती करायची आहे की माझ्या पूरपीडित लोकांना लवकरात लवकर त्यांची निधी देण्यात यावे आणि आमचे ग्रामसेवक साहेब शिवाजी सतरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावे आणि मोकळकर साहेब यांना 6 महिने आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे। वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। हा महोत्सव पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह प्रेक्षकांची मोठे प्रतिसाद मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। या महोत्सवामध्ये आज दिनांक 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत महाराष्ट्रातील विविध कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले। या महोत्सवात बंजारा नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, लावणी तसेच लोकगीते सादर करण्यात आली। हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस, अतिरिक्त जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह शेकडो प्रेक्षक हजर होते। बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड देवदरी गावासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून या गावातील महिलांनी गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर हल्लाबोल करीत ही दारूभट्टी उद्ध्वस्त केली। या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे। बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड देवदरी गावासह आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे थाटले असून याकडे बार्शीटाकळी पोलीस स्टेशन आर्थिक देवाणघेवाण करीत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे। वरखेड देवदरी गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह वरली जुगार याचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। याबाबत गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट गावठी हातभट्टी दारूचा धंदा उद्ध्वस्त केला। गावातील महिलांनी एकत्रित येऊन गावालगत असलेल्या नदीपात्राजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू बनवण्याच्या ठिकाणी धाड टाकत कुऱ्हाड व दगडाच्या सहाय्याने संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त केली। गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारूच्या या प्रकारामुळे अनेक महिला त्रस्त झाल्या आहेत। सदर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांनी कारवाई करीत बार्शीटाकळी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू तसेच वरली जुगार, मटके अशा अवैध व्यवसायांना आळा घालावा अशी मागणी देवदरी वरखेड गावातील महिलांनी सिटी न्यूजशी बोलताना केली आहे। वरखेड देवदरी गाव बार्शीटाकळी तालुक्यामध्ये आहे। वरखेड गावामध्ये दारूचा, वरलीचा, पत्त्यांचा असा जुगारांचा एवढा धंदा चालू आहे। या वरखेड गावात महिलांची अशी मागणी आहे की त्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि यांचे घरं उद्ध्वस्त होत आहे त्या दारूमुळे। मुलांवर परिणाम होत आहे, शिक्षणावर परिणाम होत आहे। म्हणून यांची हात जोडून शासनाला विनंती आहे की त्या वरखेड गावामधली दारू या शासनाने लवकरात लवकर बंद करावी। हीच विनंती वरखेड गावांच्या महिलांची, सर्व महिलांची वर्षे असून माझ्या गावात दारू आणि पत्ता, वरली या छंदामुळे आमच्या घराचा नाश आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। काय मागणी आहे? आमची मागणी आहे शासनाला की आमच्या गावातले जे 2 नंबरचे धंदे आहे ना ते बंद केले पाहिजे, झाले पाहिजे।
देशमुख महिला मंडळ अकोला जिल्ह्याच्या वतीने 26 जानेवारी रोजी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी सदस्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, तर संस्थेद्वारे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला। देशमुख महिला मंडळ अकोला जिल्हा यांच्या वतीने सन 2024 ची पहिली मासिक सभा ऐश्वर्या ग्रुपने 26 जानेवारीचे औचित्य साधून आयोजित केली होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष राजश्री देशमुख, प्रमुख पाहुण्या अरुणाताई देशमुख कुटासकर, उपाध्यक्ष नयनाताई देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभाताई देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, माजी अध्यक्ष कल्पनाताई व ऐश्वर्या रॉय ग्रुपच्या ग्रुप लीडर रेवती देशमुख या होत्या। पाहुण्यांचे स्वागत किरणताई, सुजाताताई, सुनीताताई, केतकी, मेघा, विद्या, वृषाली, प्रियंका यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले। दीप प्रज्वलनानंतर शुभांगी देशमुख यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। सुरुवातीला ऐश्वर्या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी रंगारंग कॅटवॉक केला। कार्यक्रमाची प्रस्तावना सीमाताई देशमुख यांनी केली। ऐश्वर्या रॉय विषयीची माहिती सौ निशाताई यांनी दिली। प्रमुख पाहुण्यांचा परिचय मेघा काळे यांनी दिला, तर मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रोजेक्टची माहिती सोनल देशमुख यांनी दिली। यामध्ये मंडळाकडून विशिष्ट राशी प्रत्येक ग्रुपला देण्यात येते, त्यामध्ये हा प्रोजेक्ट घेण्यात येतो। ऐश्वर्या राय ग्रुपने या राशीमधून गरजूंना ब्लँकेट्स वाटप केले। स्टेशन चौक, बस स्टँड, जिल्हाधिकारी कार्यालय, बागातील देवी या ठिकाणी ब्लँकेट्स वाटप करण्यात आले। तसेच जिजाऊ जयंती सुद्धा साजरी करून तेथे प्रतिभाताई व इंदुताई देशमुख यांच्या उपस्थितीत ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले। अलंकार गेम स्नेहल देशमुख यांनी आयोजित केला। यामध्ये प्रेरणा, भावना, सपना, नीता, वैशाली या विनर ठरल्या, तर ड्रेस कोडमध्ये अपेक्षा, अंजली, वैशाली, अनुराधा, वैशाली, अश्विनी, सुषमा, संध्याताई, पूजाताई, प्रीती, प्रमिला ह्या विनर ठरल्या। यानंतर सर्वांचा आवडता गेम हाऊजी सुद्धा घेण्यात आला। यामध्ये शिल्पा, पौर्णिमा, शारदा, प्रतिभा, वसुधा, शीतल, शिल्पा, तृप्ती, प्राची, रेवती, सीमा, संगीता, प्रतिभा, सारिका, प्रांजली, विद्या, मनीषा, रेखा, उज्ज्वला, सुचिता या विजेत्या ठरल्या। ग्रुपच्या सदस्य स्नेहल, योगिनी, माधुरी, वृषाली, सुनीता, शिल्पा, मेघा, दीप्ती, कोमल यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले, तर माधुरीने रामवंदना सादर केली। रांगोळी सुनीताताई व विद्या यांनी काढली। रेवती देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले। ग्रुपमधील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या मधील सुप्त गुणांना चालना देत रुचकर जेवणाचा आनंद घेतला। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या आढाव वकील दाम्पत्याची पक्षकारानेच कट रचून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे। या निर्गुण हत्याकांडाचा अकोला बार असोसिएशनने आज सोमवारी निषेध नोंदविला असून 1 दिवस कामकाज न करण्याचा निर्णय घेतला। तसेच वकिलांचे संरक्षण कायदा त्वरित पास करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सोपविले।
अकोला बार असोसिएशनच्या सदस्याच्या सर्वसाधारण सभेत आढाव वकील दाम्पत्य हत्येचा निषेध करून एक दिवस कामकाज बंद ठेवण्याचा आणि सरकारला निवेदन देण्याचा ठराव पारित केला। राज्य सरकारला संदेश देण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी आणि वकिलांचे संरक्षण कायदा पास करणे याबाबत सभेत चर्चा करण्यात आली। ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि सौ मनीषा आढाव या दोन निष्पाप वकिलांच्या निर्गुण हत्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि ठराव मंजूर करण्यासाठी सदस्यांनी आपली मते व्यक्त केली आणि पोलीस महानिरीक्षकांना कळवण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच राज्य सरकारकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे। वकिलांचे संरक्षण कायदा त्वरित मंजूर करणे यावर चर्चा विमर्श करण्यात आले। 25 तारखेला राहुरी जिल्हा अहमदनगर येथील वकील पती पत्नी राजाराम आढाव आणि सौ मनीषा आढाव यांना 5 गुन्हेगारांनी जे त्यांचे पक्षकार होते त्यांचं कोर्टातून अपहरण करून त्यांचं जे आहे घरामध्ये नेलं। त्यांना 5 तास त्यांचा छळ केला, 5 लाखाची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यामुळे त्यांना जंगलामध्ये नेऊन रात्रीला मारून टाकलं आणि त्यांचे जे प्रेत आहेत ते विहिरीमध्ये टाकले। दुसऱ्या दिवशी पोलीस यंत्रणा कामाला लागली, 5 लोक पकडले गेले आणि अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये पती पत्नीला एकत्रित मारणं ही प्रथम घटना। याआधी सुद्धा अनेक घटना झालेल्या आहेत। सर्वांना अधिकार आहेत त्यांच्या प्रोटेक्शनचे, परंतु वकिलांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्यांना कोणतेही संरक्षण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फार जुनी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या देशामध्ये असायला पाहिजे। केंद्र शासनाचं म्हणणं आहे की हा राज्याचा अधिकार आहे, त्यामुळे आपण आज या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की महाराष्ट्रामध्ये त्वरित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि तसं निवेदन आपण त्यांना दिलं। ते निवेदन त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला पाठवावं असं आपण त्यांना सांगितलं। त्यांनी आपलं निवेदन स्वीकारून आश्वासन दिलं की ते निवेदन आम्ही लॉ अँड ज्युडिशरीला ताबडतोब पाठवतो। मूर्तिजापूर नगर परिषदेने शहरातील मालमत्तांवरील कर वाढविला असून त्यावर 24% व्याज लावण्यात आले आहे। शासनाच्या या धोरणाचा निषेध करीत महाविकास आघाडीच्या वतीने नगर परिषदेवर धडक मोर्चा काढून कर पावतीची होळी करण्यात आली। तसेच हा कर मागे घेण्यात आला नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा देण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार 29 जानेवारीला मूर्तिजापूर नगरपालिकेत धडक मोर्चा काढण्यात आला। मूर्तिजापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मालमत्ता करावर दर महिन्याला 2% दर, वर्षाला 24%चा व्याज लावून सावकारी व्यवसाय सुरू केला आहे। या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। तत्पूर्वी मालमत्ता कर पावतीची होळी करण्यात आली। या निवेदनाला वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे। नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुप्रिया टौलारे यांच्या दालनात महाविकास आघाडीचे नेत्यांनी सविस्तर चर्चा केली। जर राज्य शासनाने लावलेला व्याज मागे घेतला नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने न्यायालयात धाव घेणार असा इशारा ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाणे यांनी दिला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर, शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पू तिडके यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर परिषदेच्या वतीने वर्षाचे 24% व्याज लावण्यात आलेला आहे। या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या वतीने नगरपालिकामध्ये धरणे आंदोलन देऊन एक निवेदन सुद्धा सादर करण्यात आलं आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक भाऊ गुल्हाणे आहे। नगर परिषदेने जर या व्याजाकडे विचार केला नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? नगरपालिकेने हा जो सावकारी व्याज लावला या व्याजाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज निवेदन दिलं। तर या निवेदनात निष्कर्ष असाच निघाला का त्या मॅडमने आपल्याला नियमानुसार GR दाखवले, त्यानुसार मी लावलं आणि मी शासनाचा प्रतिनिधी आहे, त्या हिशोबानं मी ते कारवाई केली। आपल्याला आता माझं असं मत आहे की आपण एक निवेदन पुन्हा एक कलेक्टर साहेबाला देऊ, त्यानंतर आपण कोर्टात जायला मोकळं होऊ। आपण कोर्टात जायचं तर आपली भूमिका मांडायची हे अन्याय या शासनानं जे अन्याय करून आले शेतकऱ्यावर आणि या गावकऱ्यावर याचा आपण कोर्टामध्ये दाद मागू शेवटी। अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची गेल्या 7 वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात घडत असून शासन व प्रशासनाला जाग यावी या उद्देशाने संत तुकाराम चौकात माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे।
शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची 7 वर्षांपासून दयनीय अवस्था आहे। रस्त्यामुळे अनेक अपघात सुद्धा घडले असून या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी घोषणाही करण्यात आली। शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळाच्या वतीने शासन प्रशासन जनप्रतिनिधींना जागे करण्यासाठी तुकाराम चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत रस्ता नव्याने तयार केला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला। यावेळी संत तुकाराम ते मलकापूर रोडचे काम तात्काळ सुरू करावे, नळाची रोडच्या मधली पाईपलाईन स्थलांतरित करण्यात यावी, डिवायडर मधील स्ट्रीट लाईट तात्काळ लावण्यात यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या। हे प्रशासनाला वारंवार आम्ही निवेदन दिले तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही। आम्ही खूप आंदोलन पण केले। आता आम्ही हा पवित्रा घेतला की आमरण उपोषण जोपर्यंत रोड होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाची आम्ही तयारी केलेली आहे आणि आता जोपर्यंत रोड होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। मोर्शी येथे प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू आहे। या दरम्यान एका दिव्यांग उपोषणकर्त्याने जीवनयात्रा संपवली। त्याला न्याय देण्याच्या मागणीसाठी अकोला येथे प्रकल्पग्रस्तांद्वारे शासनाचा निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे गेल्या महिनाभरापासून आपल्या हक्काच्या मागणींसाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त नागरिक उपोषणावर बसले आहेत। यापूर्वी बहुतांश वेळा सदर उपोषणकर्त्यांनी मुंबई मंत्रालय व विविध ठिकाणी जलसमाधी आंदोलन केले होते। याबाबत शासनाकडून दखल न घेतल्यामुळे काल अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे सुरू असलेल्या उपोषण मंडपात गोपाल दहिवडे या दिव्यांग आंदोलनकर्त्याने उपोषण मंडपातच फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवली। सदर मृत आंदोलनकर्त्यास न्याय मिळावा तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या याकरिता आज जिल्हाधिकारी यांना प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने निवेदन देत मृत पावलेल्या आंदोलनकर्त्यास जिल्हाधिकारी गेटजवळ श्रद्धांजली वाहत शासनाचा निषेध नोंदविला। अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी गेल्या 6 महिन्यापासूनचे उपोषण सुरू होतं। दरम्यानच्या काळात त्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या टाकून आंदोलन केलं, जलसमाधी घेतली, बेरोजगार संघटनेने सुद्धा अनेक आंदोलन केली, परंतु सरकार या प्रश्नाकडे कोणतेही लक्ष देत नाही। त्यामुळे हताश झालेला कविवर्य आमचा एक प्रकल्पग्रस्त बांधव गोपाल दहिवडे याने उपोषण मंडपातच फाशी घेऊन आपला सरकारचा निषेध नोंदविला। त्याला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, पत्नी आहे, स्वतः अपंग होता। अशा अपंग दिव्यांग कालावधीत तो आपला घराचा उदरनिर्वाह करत होता। रस्त्याने गावोगावी फिरून स्टेशनरीचं सामान विकत होता। शेत जमीन धरणात गेल्यामुळे भूमिहीन झाला होता। सरकारकडे वारंवार नोकरीविषयी मोबदल्याविषयी मागणी करत होता, परंतु त्याला कोणत्याही शासनाने, कोणत्याही मंत्र्याने, आमदाराने किंवा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने भेटसुद्धा दिली नाही। त्याच अनुषंगाने गोपाल दहिवडे यांना श्रद्धांजलीपर निषेध म्हणून आम्ही आज अकोला येथे सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व एकवटून त्याचा निषेध नोंदवत आहे आणि पूर्ण राज्यभर अशाच प्रकारे निषेध आणि सरकारच्या विरोधात आंदोलने आणखी तीव्र करण्याचा या प्रसंगी आम्ही निर्णय घेतलेला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। जिल्ह्यात अवैध जुगार धंद्यांचा बोलबाला, धाड टाकण्यापूर्वी वर्ली जुगार माफियांना मिळते माहिती। धावत्या ट्रेनखाली येण्यापासून कॉन्स्टेबलने बचावले प्रवाशाला, कॉन्स्टेबलचे सर्वत्र कौतुक। पूर पीडितांच्या सर्वेक्षणात गैरप्रकार केल्याने शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांमुळे अनर्थ टळला। वाशिम येथे महासंस्कृती महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लोककलांचे सादरीकरण। बार्शी टाकळी तालुक्यात दारू विक्रीसह अवैध धंदे वाढले, महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल,
जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.